नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के टेकबाग यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण बघणार आहोत इरा शिक्षण 8वा। तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, गाईड टू हा प्रश्न पुन्हा आलेला आहे मित्रांनो। आता हे आपण प्रश्नामधला गाईड टू प्रश्नामधला पहिला प्रश्न आपण बघत आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, इथं काहीतरी हे प्रॉब्लेम वगैरे आले मित्रांनो। तर आपण हे बॅग घेतलं मित्रांनो, डबल लावलं मित्रांनो, तर मराठी केलं मित्रांनो। थोडा प्रश्न थोडा चांगलं दिसतं म्हणून मित्रांनो मी मराठीमध्ये क्लिक केलं तर मित्रांनो। पण हे फक्त याच व्हिडिओसाठी केलं मित्रांनो, फक्त मराठीमध्ये। तर इथे आपण माऊसनं डेस्कटॉपवर जाता खाली स्पेसमध्ये राईट क्लिक करून कार्डमध्ये जाऊन साईज सिलेक्ट करायचं मित्रांनो, आणि मग सबमिट मारायचं मित्रांनो। आता हे आपला दुसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। आता हे दुसरा प्रश्न मध्ये सांगितलं आहे, माऊसची राईट क्लिक करून माय डॉक्युमेंट नाव त्या म्हणत आहे। तर आपल्याला राईट क्लिक करून अशा प्रकारे जशा प्रकारे मी देत आहोत तशा प्रकारे तुम्हाला माय डॉक्युमेंट हे नाव द्यायचं आहे, रिन्यू करून नाव द्यायचं आहे मित्रांनो। तर इथे आपण नाव दिलेलं आहे मित्रांनो। आता सबमिट केलं मित्रांनो मी। आता हे आपला तिसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर इथे विंडोजची स्टार्ट बटनावर क्लिक करा म्हणत आहे। तर इथे आपल्याला हे तिकीट अकाउंट दिसत आहे मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करत आहे मित्रांनो, आणि तिला ऑन आणि ऑफ करत आहे मित्रांनो। आता हे तिसरा प्रश्न पण सिद्ध झालेला आहे मित्रांनो। आता आपला हे चौथा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर इथे आपल्याला डिस्प्ले सेटिंग उडायची आहे मित्रांनो। माऊसवर राईट क्लिक करून आपल्याला खालतं डिस्प्ले सेटिंग हे दिसते, तर ही वाली सेटिंग उडायची आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे पाचवा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर याला आपण कट करून घेऊ मित्रांनो, आणि इथे माऊसवर राईट क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उडायची आहे मित्रांनो। आणि आपल्याला इथे काहीच नाही करायला सांगितलं म्हणून इथे सबमिट मारलं मित्रांनो। आणि आता हे 6वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्सनलाइज सेटिंग उडा म्हटलं आहे। तर याला आपण कट करू मित्रांनो, आणि डेस्कटॉपच्या रिकाम्या जागेमध्ये असं क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उघडली मित्रांनो। तर इथे कलर्समध्ये जातो मित्रांनो, आणि हे ऑटोमॅटिकली पिक अँड एशियन कलर फ्रॉम माय बॅकग्राऊंड ह्याला चेकबॉक्सवर क्लिक करता आहे मित्रांनो, आणि मग सबमिट मारायचं आहे मित्रांनो। तर हे आपला बरोबर झालेलं आहे मित्रांनो। आता हे आपला 7वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो। तर हे 7व्या प्रश्नामध्ये चालू झालेलं आहे। आता आपण हे याला कट करून घेऊ मित्रांनो। तर या 7व्या प्रश्नामध्ये आपण
कोणत्याही दस्तावेजाचा शॉर्टकट तयार करायचा आहे मित्रांनो, तर इथं आपण हे असं डॉक्युमेंट असं राहते मित्रांनो, अशा प्रकारे पांढरा कलरचं. तर इथे आपण सेंड टूचं ऑप्शन डेस्कटॉप क्रिएटवर क्लिक करायचं मित्रांनो, आणि राईट क्लिक करायचं आणि सेंड टूवर जायचं माऊसनं आणि डेस्कटॉप क्रिएट करायचं. इथे डबल करता मित्रांनो आणि सेंड टूवर जायचं आणि डेस्कटॉप क्रिएट हे आयकॉनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथे हे आपल्याला घेत नसल्यामुळे आपल्याला मित्रांनो जास्ती वेळेस करावे लागणार आहे मित्रांनो. तर इथे सेंड टू इथे पहिले टेक्स्ट डॉक्युमेंट घेतलं मित्रांनो मी राईट क्लिक करून, आणि मग सेंड टून डेस्कटॉप क्रिएट केलं मित्रांनो. आणि डबल आहे ना मित्रांनो, इथं सेंड टूनच्या आपण डेस्कटॉप क्रिएट केलं मित्रांनो. सेंड टून डबल आपण डेस्कटॉप क्रिएट केलं मित्रांनो. बरं आता हे इथे न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट आपण घेतलं आहे मित्रांनो. न्यूच्या द्वारे सेंड टूवर डबल डेस्कटॉप क्रिएट केलं आपण मित्रांनो. आता हे बरोबर झालं प्रश्न मित्रांनो. तर आता हे आपला 8वा प्रश्न मित्रांनो. डेस्कटॉपवर शॉर्टकटचे नाव बदलावून सांगितले असल्यामुळे मित्रांनो आता मी रिनेममध्ये गेलो. हे डॉक्युमेंट राईट क्लिक करायचं मित्रांनो, मग रिनेममध्ये आता मित्रांनो डॉक्युमेंट क्लिक करून राईट क्लिक करायचं, मग रिनेममध्ये आता मित्रांनो, आणि मग तिथं काही पण नाव टाकायचं ना. मग नंतर सबमिट मारतो आता मित्रांनो मी. पण इथं हे आता सबमिट मारलं मित्रांनो, ते घेत नसल्यामुळे वारंवार तर आपल्याला असं प्रकारे जास्ती वेळेस करावं लागत आहे मित्रांनो. तर हे आता आपला हे 9वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्यासाठी मार्ग दाखवा म्हणता येते. सेंटूचं वापराने डेस्कटॉप क्रिएट करून त्याला डिलीट करायचं आहे असं सांगत आहे मित्रांनो. तर इथे आपण इथं आपण पांढरा कलरचं आहे ना त्याच्यावर राईट क्लिक करून सेंटूवर जाऊन डेस्कटॉप क्रिएटवर करायचं. सेंटूवर जायचं आणि डेस्कटॉप क्रिएट निवडायचं आणि सेंटूवर जायचं डबल मित्रांनो आणि डेस्कटॉप क्रिएट निवडायचं मित्रांनो आणि डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट करा याले डेस्कटॉप क्रिएट डिलीट मारलं मित्रांनो. डिलीट मारतो याले डिलीट मारतो मित्रांनो आणि मग सबमिट मारतो मित्रांनो. आता हे प्रश्न पण बरोबर झालेला आहे मित्रांनो. आता हे आपला 10वा प्रश्न मित्रांनो. तर इथे आपल्याला नोटपॅड प्रोग्राम उघडा म्हणत आहे मित्रांनो. तर इथे आपण नोटपॅड प्रोग्राम उघडणार आहोत मित्रांनो. तर इथे एन दाबून नोटपॅड प्रोग्राम उघडलेला आहे मित्रांनो. तर इथे आपण असं काही पण लिहिलं मित्रांनो आणि फॉर्ममध्ये जाऊन मग इथं एरेवर क्लिक करून बोल्डवर आणि 20वर क्लिक करून ओके केलेलं आहे मित्रांनो. आता सबमिट मारत आहे मित्रांनो आणि हे आता हे सुद्धा पण बरोबर आलेलं आहे मित्रांनो. एन एक्झाम केलेलं आहे मित्रांनो. आता क्लिक करायचं ओके करायचं. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे 100 पडले मित्रांनो. पाहून घ्या. अशा प्रकारे करा जसं मी सांगितलं तशा प्रकारे करा मित्रांनो.